नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीनशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे महाजनको कंपनीमार्फत ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 02/2025 संदर्भाची. तर मित्रांनो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट फॉर MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर आहे ज्युनियर केमिस्ट आणि एक आहे ज्युनियर केमिस्ट फॉर MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेटसाठी. तर यामध्ये जे आहे मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी 3 जागा आहे. त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी 19, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी 27, त्यानंतर असिस्टंट केमिस्टसाठी 68, त्यानंतर असिस्टंट केमिस्ट फॉर MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईडसाठी 7, त्यानंतर ज्युनियर केमिस्टसाठी 44 आणि ज्युनियर केमिस्ट फॉर MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड कॅन्डिडेटसाठी 5 वॅकन्सी आहे. अशा प्रकारे जे आहे एकूण 173 जे आहे या जागा आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही 12 मार्च 2025 राहणार आहे. यामध्ये कास्ट कॅटेगरी निहाय जे आहे यामध्ये वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहे, ज्यामध्ये WR म्हणजे जे आहे वुमन रिझर्वेशन आहे, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे, प्रकल्पग्रस्तासाठी आहे, स्पोर्ट्स पर्सनसाठी सुद्धा वॅकन्सीज आहे आणि कास्ट कॅटेगरी निहाय जे आहे आरक्षणानिहाय सुद्धा यामध्ये जागांचं वर्गीकरण त्यांनी येथे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर जे आहे प्रत्येक पदासाठी जे आहे क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे. तर यामध्ये एक्झिक्युटिव्ह केमिस्ट झालं, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, तसंच असिस्टंट केमिस्ट या पदासाठी जे आहे यामध्ये एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. परंतु असिस्टंट केमिस्ट नावाचं जे काही पद आहे यामध्ये दिलेलं आहे की BE-BTech डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये तुमची झाली असेल किंवा MSc केमिस्ट्रीमध्ये झाली असेल, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक किंवा एन्व्हायरमेंटल ब्रांचमध्ये किंवा ऑरमध्ये आहे BSc केमिस्ट्री तुमची झाली असेल. तर यामध्ये जे आहे येथे दिलेलं आहे की नो प्रिव्हियस एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड फॉर BE-BTech आणि MScसाठी एक्सपिरियन्सची मागणी केलेली नाही त्यांनी असिस्टंट केमिस्ट पदासाठी. आणि जर समजा तुमचं BSc केमिस्ट्री झालं असेल तर त्यामध्ये 3 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन वर्किंग एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे आणि हा एक्सपिरियन्स जो आहे हा थर्मल पॉवर स्टेशनमध्ये फीडर या पोस्टवरती कार्यरत असतानाचा लागणार आहे. आता हे झालं असिस्टंट केमिस्टसाठीचं. आता आपल्याला बघायचं आहे विदाऊट एक्सपिरियन्सचं पोस्ट कोणती आहे. तर यामध्ये ज्युनियर केमिस्ट नावाची पोस्ट आहे, ज्याला पे ग्रुप 3 आहे आणि पे स्केल जे आहे ही 44,435 रुपये राहणार आहे. तर यामध्ये BE-BTech डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी जर तुमची झाली असेल किंवा MSc केमिस्ट्री झाली असेल किंवा BSc केमिस्ट्री झाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. म्हणजे BE-BTech किंवा MSc किंवा BSc जरी झालं असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. फक्त तुमची जे आहे केमिस्ट्रीमध्ये असली पाहिजे. यामध्ये पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जो आहे हा इतर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रोप्रायटरकडून मिळवलेला जो आहे यामध्ये मान्य करण्यात येणार नाही. जे काही गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला आहे त्यानुसारच तुमचा तो एक्सपिरियन्स काउंट केला जाईल, ज्या काही एक्सपिरियन्सच्या पोस्ट आहेत त्यासाठी. आता एज लिमिट जर बघितली मित्रांनो तर जे आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि एक्झिक्युटिव्ह केमिस्ट यासाठी जर बघितलं तर पहिले जे 2 पद आहे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट यासाठी 18 ते 40 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आणि महाजनकोचे एम्प्लॉई असाल तर 57 वर्षापर्यंतचे. त्यानंतर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट आणि ज्युनियर केमिस्टसाठी 18 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे खुल्या प्रवर्गातील यासाठी अर्ज करू शकतात. महाजनको एम्प्लॉईसाठी 57 वर्ष लिमिट दिलेली आहे. या व्यतिरिक्त जे आहे एज लिमिटमध्ये त्याने रिलॅक्सेशन दिलेलं आहे. हे रिलॅक्सेशन जे आहे रिझर्व कॅटेगरीसाठी तसेच EWSसाठी सुद्धा लागू राहणार आहे. यामध्ये 5 वर्षाचं जे काही रिलॅक्सेशन आहे ते त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये तुमचं जे काही जे जन्मतारीख आहे त्यानुसार तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाईल आणि एज जे आहे हे 12 मार्च 2025ला काउंट केलं जाणार आहे. तर 12 मार्च 2025पर्यंत तुमचं जे एज आहे हे मिनिमम 18 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे आणि जे मॅक्सिमम आहे ते 38 ते 43 वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात. यानंतर जे आहे
जर समजा तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला जे काही कास्ट रिलेटेड सर्टिफिकेट आहे किंवा OBC मधून येत असाल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. यानंतर जे आहे आणखी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो. हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे, ज्यामध्ये दिव्यांग कॅटेगरीमध्ये जे आहे कोणकोणत्या कॅटेगरीचे दिव्यांगचे उमेदवार जे आहे यामध्ये एलिजिबल आहेत तर त्याचा क्रायटेरिया इथे दिलेला आहे. त्यानंतर जे आहे एक्झामिनेशन फीबद्दलची इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो पद क्रमांक 1 एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट यासाठी ओपन कॅटेगरीला 944 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे आणि राखीव गटातील उमेदवारांना 708 रुपये जे आहे हे शुल्क आकारण्यात आलेलं आहे. आणि ज्युनियर केमिस्ट हे जे पद आहे यासाठी जर अर्ज करत असाल तर 590 रुपये शुल्क ओपन कॅटेगरीला आणि उर्वरित सर्व प्रवर्गासाठी 390 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. आता यामध्ये एक सर्व्हिसमॅन असाल किंवा दिव्यांग कॅटेगरीचे उमेदवार असाल तर कुठल्याही प्रकारचं शुल्क तुमच्याकडून घेतलं जाणार नाही. एकदा जे काही तुम्ही फी भराल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिफंड तुम्हाला दिलं जाणार नाही, अशा प्रकारे त्यांनी येथे उल्लेख केलेला आहे. यामध्ये महाजनकोच्या या भरतीसाठी जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर यासाठी जरूर अप्लाय करा मित्रांनो. जर समजा तुम्ही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला NOC घेऊनच यामध्ये जे आहे अप्लाय करणे गरजेचं राहील, अशा प्रकारे येथे दिलेलं आहे. आणि आणखी जे आहे सिलेक्शन क्रायटेरिया त्यांनी दिलेलं आहे की काही पदासाठी जे आहे इंटरव्ह्यूसुद्धा आयोजित केला जाऊ शकतो, परंतु जे ज्युनियर केमिस्ट हे जे पद आहे त्यासाठी जे आहे तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे ही घेतली जाईल, अशा प्रकारचा यामध्ये उल्लेख केलेला आहे. यामध्ये पदानुसार जो आहे सिलेक्शन प्रोसेस थोडी वेगवेगळी जी आहे ही होऊ शकते, परंतु ज्युनियर केमिस्टसाठी जे आहे ही ऑनलाईन टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट अशा प्रकारची प्रोसेस राबवली जाईल, अशा यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. बाकी मित्रांनो जनरल इन्स्ट्रक्शन आहे ऑल इंडिया कॅन्डिडेटमध्ये जे आहे यासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचं राहील, ज्यामध्ये उमेदवारांना जे आहे मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे, अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला जे आहे मराठी भाषेचं सर्टिफिकेट जे आहे सादर करावं लागेल, ज्यामध्ये जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि मराठी भाषा शिकले असाल 10वीला किंवा 12वीला डिग्रीला तर त्या संदर्भात जे काही तुमची मार्कलिस्ट आहे ती तुमची कन्सिडर केली जाईल. आणि जर समजा तुम्ही अदर दॅन महाराष्ट्र कॅन्डिडेट राहिले आणि महाराष्ट्रामध्ये जर शिकले असाल तर समजा महाराष्ट्रामधली मराठी भाषे जर तुम्हाला ज्ञान नसलं तर त्यानंतर जे काही सर्टिफिकेट आहे तो प्रोफार्मा तुम्हाला पुढे जॉब लागल्यानंतर सादर करावा लागेल, अशा प्रकारचं इथे दिलेलं आहे. तर मराठी भाषा जी आहे यामध्ये अनिवार्य केलेली आहे. यामध्ये जे काही डिटेल्स आहे तर ते इथे दिले आहे मित्रांनो. 12 मार्च 2025 तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणार असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.